हॅलो फ्रेंड्स, आज आपण टॉपिक पुढचा डिस्कस करणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, सो फर्स्ट वन थोडंसं आपण त्यातले काही बेसिक फॉर्म्युलेज बघू, झाले आहेत ऑलरेडी तुम्हाला, तरीसुद्धा आपण थोडक्यात 1-2 मिनिटात डिस्कस करू. तर बेसिकली आपण बघितलं आहे की स्टार्टिंगला काही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. त्यापैकी कोणकोणते फॉर्म्युले, तर आपल्याला साइन रूल माहीत आहे. साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. ओके, इज इक्वल टू 2r सुद्धा असतो. सिमिलरली तुम्हाला काही कॉस कोसाइन रेशोनुसार कॉस ए कॉस बी हे जे फॉर्म्युले आहेत हे तुमचे परफेक्ट पाहिजेत, तर आपलं हे एक्झाम्पल सॉल्व करायला थोडंसं इझी जाऊ शकतो. ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. पहिला पॉईंट आपला झालेला आहे प्रिन्सिपल अँड जनरल सोल्युशन्स. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन्स आर लाईज बिटवीन 0 to 2π, याच्या बिटवीन असतात, मीन्स एका सर्कलच्या मध्ये. ओके, नेक्स्ट वन येतात ते जनरल सोल्युशन, ऑल सोल्युशन्स. त्यानंतर आपण डिस्कस केलेलं आहे साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. आणि त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची आहे की समजा आपण ट्रायंगल ए बी सी घेतलेला असेल तर एच्या अपोजिट साईड जी आहे त्याची लेंथ आपण काय घेतोय, स्मॉल ए घेतोय. बीच्या अपोजिट जी साईड असेल त्याची लेंथ आपण काय घेतोय, स्मॉल बी. आणि सीच्या अपोजिट असेल ती स्मॉल सी घेतोय. ह्या काही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवावे लागतील, ज्या बेसिसवरती आपलं हे एक्झाम्पल्स सगळे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली एक्झाम्पल्स सॉल्व करूया. ठीक आहे, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे द इक्वेशन ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 2 हॅज. काय सांगितलंय बघा की ऑप्शन ए सांगितलंय 1 सोल्युशन, नंबर बी आहे, बी ऑप्शन आहे 2 सोल्युशन, सी ऑप्शन आहे इन्फायनाइट सोल्युशन अँड डी ऑप्शन आहे नो सोल्युशन. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस. सो फर्स्ट वन, आपल्याला हे माहीत आहे की साइन एक्सची जी रेंज असते ती -1 अँड 1च्या बिटवीन असते. ओके, सो देअरफॉर मॉड्युलस ऑफ साइन एक्स जर आपण घेतला तर तो काय असणार, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. सिमिलरली मॉड्युलस ऑफ कॉस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय असतो, 1 असतो. मग तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्याला राईट हँड साईडला इज इक्वल टू 2 दिलेला आहे आणि इथं स्ट्रिक्टली फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसतात, साइन एक्स प्लस कॉस एक्स. आणि साइन एक्स प्लस कॉस एक्स ह्या दोघांची ॲडिशन 2 यायला पाहिजे, बट इट इज नॉट पॉसिबल बिकॉज साइन एक्स अँड कॉस एक्स बोथ सायमल्टेनियसली नॉट गेट मॅक्झिमम व्हॅल्यू 1. मीन्स साइन एक्स आणि कॉस एक्सची दोन्हीही एकाच वेळी मॅक्झिमम व्हॅल्यू 1 येऊ शकत नाही. सो ह्या इक्वेशनला सोल्युशन्स असणार नाहीत. ओके, सो आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी, नो सोल्युशन्स. क्लिअर आहे, समजलं? कारण का साइन एक्स आणि कॉस एक्स यांच्या दोघांच्याही एकाच वेळी मॅक्झिमम व्हॅल्यू 1 पॉसिबल नाहीत, कारण आपण जनरली बघितले साइन 0 0 असतो तर कॉस 0 त्यावेळी 1 असतो हायेस्ट व्हॅल्यू. सो देअरफॉर ह्या दोन्ही व्हॅल्यू एकाच वेळी मॅक्झिमम येणार नाहीत. सो आन्सर तुमचं 2 इथं पॉसिबल नाही. ओके, सो हे काय आहे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट वन, सेकंड एक्झाम्पल आहे, क्वेश्चन विचारला आहे द जनरल सोल्युशन ऑफ कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 2 इज. याचा आन्सर विचारला आपला जनरल सोल्युशन्स. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, सॉल्व कसं करायचं. तर आपल्याला मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे की सॉल्व करत असताना आपण CET किंवा JEE बघत आहे, जेवढं फास्टली तुम्हाला सॉल्व करता येईल, ओरली जेवढे एक्झाम्पल सॉल्व करता येतील तेवढ्या स्टेप्स तुम्ही पुढे गेला तरी ते चांगलं राहील तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्ही फास्टमध्ये आन्सर म्हणजे कमी वेळामध्ये आन्सरपर्यंत पोहोचू शकाल. ओके, सो आता हे जर एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर मी कसं सॉल्व करणार, कॉट थिटा प्लस आपल्याला दिलेला आहे टॅन थिटा इज इक्वल टू 2. इथून पुढं मला काय करायचं आहे, कॉट म्हणजे मी लिहिताना कॉस अपॉन साइन लिहितो. ओके, शॉर्ट लिहिलेला आहे, कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. सिमिलरली टॅन मीन्स काय असणार आहे, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू 2 होईल इथं. ओके, सो आपण जर हे सॉल्व केलं आपल्याला काय मिळेल, किंवा ह्या मेथडनं जाण्यापेक्षा मी आणखीन एक मेथड यूज करतो, इथं सिम्पल मेथड आहे. सो बघूया ती काय आहे. कॉटला मी कन्वर्ट करतो 1 अपॉन टॅन थिटामध्ये, हे सोप इझी राहील आपल्यासाठी. टॅन थिटा इज इक्वल टू 2. ओके, पूर्ण इक्वेशनला टॅननं मल्टिप्लाय केला तरी चालेल, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा मिळेल आपल्याला. आणि नीट ऑब्झर्व केलं, जर मी हे इकडे डिवाइड केलं तर हा फॉर्म्युला आहे 1 इज इक्वल टू आपल्याला मिळेल 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, असा आपल्याला एक
इक्वेशन मिळून जाईल. आणि हे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर हे काय आहे, हा फॉर्म्युला आहे कशाचा, तर साइन 2 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. आणि साइन 1 कधी असतो हे आपल्याला माहिती आहे, साइन 90 डिग्रीला 1 असतो. सो इथं काय होईल, साइन π/2 येईल. सो साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन π/2. आणि आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे की साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल, देन थिटा इज इक्वल टू असतो n पाय प्लस -1/n इंटू अल्फा. सो बाय यूजिंग दिस फॉर्म्युला आन्सर ऑफ धिस इक्वेशन इज 2 theta is equal to n pi plus -1/n इंटू अल्फा मीन्स आहे π/2. ओके, हा 2 डिवाइड करूया. सो फायनल आन्सर असेल n π/2 प्लस -1/n इंटू π/4. सो चेक करा कोणता ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये, तर n π/2 प्लस -1/n इंटू π/4. π/4 असणार हा एकच ऑप्शन आहे. सो आन्सर असेल ऑप्शन ए. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 3 बघू आपण आता. क्वेश्चन 3 काय दिलेला आहे, इफ tan theta is equal to pi cos theta and cot theta is equal to pi sin theta, then the value of cos theta minus pi/4 is equal to what? ओके, सो हे कसं फाइंड करायचं बघूया आपण. मी सॉल्व करतो हे एक्झाम्पल. काय दिलेलं आहे आपल्याला, tan pi cos theta इज इक्वल टू cot pi sin theta. ओके, काय करूया आपण इथं, तर ह्या कॉटला आपल्याला टॅनमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. आपल्याला झालेलं आहे, आपण बघितलेलं सुद्धा आहे. सो मी हा जो कॉट आहे ह्या कॉटला कन्वर्ट करतो टॅनमध्ये. सो हा कन्वर्ट कसा करणार, tan π/2 मायनस पाय साइन थीटा. हे आपल्याला मिळाला tan pi cos theta इज इक्वल टू tan π/2 मायनस साइन थीटा. सो हे दोन्ही इक्वल आहेत. सो याचा अर्थ या अँगल सुद्धा इक्वल पाहिजेत. सो देअरफॉर मी इथं घेतो की पाय cos थीटा इज इक्वल टू π/2 मायनस पाय साइन थीटा होऊन जाईल. ओके, नेक्स्ट वन, हा मायनस पाय साइन थीटा मी इकडे घेतो, म्हणजेच काय मिळेल, पाय साइन थीटा प्लस पाय कॉस थीटा इज इक्वल टू π/2. And if we divide our total equation by pi, we get, so therefore we get sin theta plus cos theta is equal to 1/2. Okay, so now we have asked here cos theta minus π/4, मीन्स cos theta minus π/4 ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. सो आपल्याला हे इक्वेशन कन्वर्ट करावं लागेल cos theta minus π/4 मध्ये. कसं कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, थेरीमध्ये झालेलं आहे. इथं साइन थिटाचा कोएफिशियंट आहे 1 अँड कॉस थिटाचा कोएफिशियंट आहे तो सुद्धा 1 आहे. सो 1 प्लस 1, 1चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळेल √2. अँड मी काय करणार आहे, तर ह्या √2 न पूर्ण इक्वेशनला डिवाइड करणार आहे. सो हे इक्वेशन कन्वर्ट होईल कशामध्ये, 1/√2 साइन थीटा प्लस 1/√2 कॉस थीटा इज इक्वल टू 1/2√2. ओके, नाउ वी नो दॅट cos π/4 1/√2 असतो अँड साइन π/4 सुद्धा 1/√2 असतो. सो हे इक्वेशन आपण अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो की cos थीटा इंटू cos π/4 प्लस साइन थीटा इंटू साइन π/4 इज इक्वल टू 1/2√2. ओके, मी हे कन्वर्ट केलं आहे फॉर्म्युला कशामध्ये, cos a प्लस बी किंवा cos a मायनस बी मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे, बिकॉज आपल्याला विचारलेलं आहे cos थीटा मायनस π/4. सो म्हणून मी याला कन्वर्ट केलं आहे cos a cos b प्लस साइन a साइन b ह्या फॉर्ममध्ये. सो आपल्याला माहितीच आहे cos a cos b प्लस साइन a साइन b हा एक्सपान्शन आहे cos a मायनस b या फॉर्मचा. सो आन्सर असेल 1/2√2 म्हणजेच ऑप्शन ए. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. नाउ आता आपल्याला डिस्कस करायचं आहे क्वेश्चन नंबर 4. लुक ॲट दिस एक्झाम्पल प्रॉपरली. जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं तर तुमच्या लक्षात येईल की काय दिलेलं आहे, एक्स जो आहे तो लाईज बिटवीन 0 अँड पाय आहे
अँड इक्वेशन दिलं 81 रेस टू साइन स्क्वेअर एक्स प्लस 81 रेस टू कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 30. सो जर डायरेक्टली सॉल्व करायचं म्हणलं थोडंसं आपल्याला टफ जाऊ शकतंय. सो म्हणून मी काय करणार, ह्याला आपण काय करायचं आहे, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. यूज अँड चेक मेथड आपण इथे यूज करायचे आहे. सो डायरेक्टली मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि चेक करणार आहे. सो बघा, जर आपण इथं π/6 सबस्टिट्यूट केला डायरेक्टली एक्सच्या ठिकाणी काय होणार आहे, तर 81 ओके अँड साइन स्क्वेअर एक्स आहे. सो साइन π/6 काय होईल, साइन 30 डिग्री आपल्याला माहिती आहे 1/2 असतो. सो त्याचा काय आहे साइन स्क्वेअर एक्स. सो 1/2चा स्क्वेअर काय होणार इथं 1/4 प्लस सपोज आपण इथं π/6 टाकला, कॉस π/6 कॉस 30 डिग्री √3/2 असतो आणि इथं स्क्वेअर आहे. सो त्याचा स्क्वेअर केला की आपल्याला मिळेल 81 रेस टू √3/2चा स्क्वेअर 3/4 होईल. आणि मग इज इक्वल सॉल्व केला, 4th रूट ऑफ 81 इज ते होईल 3/4 अँड इथं पुन्हा आपल्याला असं करता येईल 1/4 ओके. सो 4th रूट काय असेल याचं 3 प्लस इथं 3/4 आणि रेस टू 3/4 इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. सो 4 गेट कॅन्सल 3 4 गेट कॅन्सल 3/3. सो सॉल्व केला तर 3 प्लस हे 27 मीन्स 30. सो आपलं हे इक्वेशन सॅटिस्फाय होते पहिल्याच ऑप्शननं, ऑप्शन एनं. सो आपलं ॲन्सर असणार आहे ए π/6. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4. नाउ क्वेश्चन नंबर 5. ओके. सो क्वेश्चन नंबर 5 इज काय दिलेलं आहे आपल्याला, इन अ ट्रायंगल ABC cos A/A is equal to cos B/B is equal to cos C/C and side A is equal to आपल्याला काय दिलेलं आहे 2 दिलेला आहे. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to what. क्वेश्चन समजतोय का बघा. इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे आपल्याला, cos A/A is equal to cos B/B is equal to cos C/C and side A is equal to 2 दिलेला आहे. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to काय असेल हे फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करायचं बघूया आपण. दिलेलं आहे आपल्याला काय, तर cos A/A cos B/B is equal to cos C/C हे गिवन आहे. आणि आपल्याला साइन रूल माहितीच आहे की साइन A/A is equal to साइन B/B is equal to साइन C/C असं असू शकतो किंवा हा रूल आहे आपल्याला माहितीच आहे. सो बाय युझिंग दिस इक्वेशन्स, 2 इक्वेशन्स, वी कॅन राईट दिस cos A/sin A is equal to cos B/sin B is equal to cos C/sin C. ओके. म्हणजेच काय होईल हे, तर cot A is equal to cot B is equal to cot C. ओके. सो नाउ cot A is equal to cot B is equal to cot C मीन्स काय होणार आहे, याचा अर्थ A is equal to B is equal to C होईल. बरोबर. आणि A is equal B is equal C हे कधी पॉसिबल आहे, ईच अँगल इज 60 डिग्री असेल तर. म्हणजेच हा जो ट्रायंगल ABC असणार आहे तो काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. सो ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला माहिती आहे √3/4 इंटू साईड स्क्वेअर हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि साईड आपल्याला दिलेली आहे A इज इक्वल टू 2. सो इथं जर आपण सबस्टिट्यूट केला √3/4 इंटू 2 स्क्वेअर, सो 2 स्क्वेअर 4 गेट कॅन्सल, आन्सर इज √3. सो आवर आन्सर, फायनल आन्सर इज D, √3. ओके. सो क्वेश्चन नंबर 5 आन्सर इज √3. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे क्वेश्चन नंबर 6. ओके. बघा काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 6. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC if C² is equal to C² plus A² minus B² is equal to AC, then angle B is equal to काय असेल, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, अँगल B फाइंड करायचा आहे.
आणि आपला इक्वेशन दिलेला आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसेल की हा एक फॉर्म्युला आहे किंवा कोसाइन रूल जो आहे त्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन दिसते. सो मी तेच यूज करणार आणि सॉल्व्ह करणार. सो कोणता फॉर्म्युला आहे तर आपल्याला माहिती आहे कॉस बी इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac असतो. ओके, बट आपल्याला गिवन काय आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ac. सो मी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार ह्या इथं न्यूमरेटरमध्ये. सो हे होईल ac अपॉन 2ac. ac गेट कॅन्सल. सो हे होईल 1/2. सो कॉस बी इज इक्वल टू आपला मिळेल 1/2. ओके, नाव आपल्याला विचारलेलं आहे अँगल बी आणि कॉस 1/2 कधी असतो हे आपल्याला माहिती आहे. कॉस 60 डिग्री 1/2 असतो. सो अँगल बी इज इक्वल टू काय असणार आहे π/3. मीन्स क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे ऑप्शन सी π/3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिलं आहे इन ट्रायंगल ABC with the usual notations if A, B, C are in AP. Okay, AP means arithmetic progression. म्हणजेच काय A, B आणि C हे तीन व्हॅल्यू काय आहेत अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील. देन A cos square C/2 प्लस C cos square A/2 इज इक्वल टू व्हॉट. आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट वन दिलेलं गिवन काय आहे की A, B, C काय आहेत AP मध्ये आहेत. ओके, जर हे AP मध्ये असतील तर आपल्याला रिलेशन माहित आहे 2B इज इक्वल टू असला पाहिजे A प्लस C. नाव मी ते इक्वेशन जे दिलेलं आहे ते घेतो सॉल्व करायला. A cos square C/2 प्लस C cos square A/2 इज इक्वल टू. जनरली आपला फॉर्म्युला माहिती आहे 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2 इज इक्वल टू असतो कॉस स्क्वेअर थिटा/2. ओके, सो दिस फॉर्म्युला आय कॅन यूज हिअर. ओके, सो नाउ ए फॉर्म्युला यूज करूया आपण तो कॉस स्क्वेअर थिटा/2 मीन्स काय आहे 1 प्लस कॉस थिटा/2. सिमिलरली इथं काय होणार 1 प्लस कॉस सी डिवायडेड बाय 2 प्लस सिमिलरली सी इंटू कॉस स्क्वेअर A/2 साठी पुन्हा हा फॉर्म्युला वापरूया 1 प्लस कॉस A डिवायडेड बाय 2. नाव मी हा जो A आहे तो आत मल्टिप्लाय करतो C आत मल्टिप्लाय करतो म्हणजे काय होईल A प्लस A cos C प्लस C ने मल्टिप्लाय केला तर C प्लस C cos A डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सेम आहे सो ॲज इट इज 2. नाव इज इक्वल टू मी A प्लस C एकत्र घेतो आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर हा A cos C प्लस C cos A म्हणजेच काय आहे बाय युजिंग प्रोजेक्शन रूल A cos C प्लस C cos A काय असतो B अपॉन 2. बट A प्लस C आपण वरती सॉल्व करून घेतलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे 2B. सो 2B प्लस B अपॉन 2 इज इक्वल टू 3B अपॉन 2. सो दिस इज आवर फायनल आन्सर मीन्स ऑप्शन नंबर असेल C 3B डिवायडेड बाय 2. ओके, नाव लास्ट वन नंबर 8. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे तो सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट आहे tan इनवर्स 2 प्लस कोसेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट आहे कॉट इनवर्स 3 इज इक्वल टू. ह्याची व्हॅल्यू विचारली आपल्याला. मग काय करायचं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो सेक स्क्वेअर tan इनवर्स 2 प्लस कोसेक स्क्वेअर कॉट इनवर्स 3 कसं सॉल्व करणार. मी काय करणार आहे जो tan इनवर्स 2 आहे याच्यासाठी मी अल्फा घेतो. सो ह्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे tan अल्फाची व्हॅल्यू 2 मिळून जाईल. ओके, सिमिलरली कॉट इनवर्स 3 इज इक्वल टू मी घेतो बीटा. सो आपल्याला याच्यावर व्हॅल्यू मिळेल कॉट बीटा इज इक्वल टू 3. ओके, नाव व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा त्यामध्ये काय होईल बघा इक्वेशन सेक स्क्वेअर tan इनवर्स 2 साठी आपण अल्फा मानलाय सो सेक स्क्वेअर अल्फा प्लस कॉट इनवर्स 3 साठी आपण बीटा घेतलेला आहे सो ते इक्वेशन काय होणार कोसेक स्क्वेअर बीटा. आता फक्त आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे.
कसं सॉल्व्ह करता येईल, तर आपल्याकडे जर व्हॅल्यू ऑब्झर्व केल्या तर टॅन अल्फा 2 आहे आणि कॉट बीटा इज इक्वल टू 3 आहे. आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो मी हे कन्वर्ट करणार कशामध्ये, टॅन आणि कॉटमध्ये. सो आपल्याला बेसिक आयडेंटिटीज माहिती आहेत. सेक स्क्वेअर अल्फाला आपण सबस्टिट्यूट करू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा आणि कोसेक स्क्वेअरला आपण सबस्टिट्यूट करू शकतोय 1 प्लस कॉट स्क्वेअर बीटा. नाव 1 प्लस टॅन अल्फा आहे 2, सो इथं 2 स्क्वेअर 1 प्लस कॉट बीटाची व्हॅल्यू आहे किती 3, सो इथं काय होणार आहे 3 स्क्वेअर. नाव काय होईल, हे 1 प्लस 2चा स्क्वेअर 4, 1 प्लस 3चा स्क्वेअर 9. सो फायनल आन्सर 9 प्लस 1 10, 10 प्लस 5 15. म्हणजेच आपलं क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे 15 आणि तो आहे ऑप्शन सी. सो आन्सर असणार ऑप्शन सी 15. ओके, सो दिस इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन.